श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 66। समाज विघातक तत्व आणि कठोर श्रीपाद श्रीवल्लभ। श्रीपाद श्रीवल्लभ पिठापुरात सशरीर असताना केरळ प्रांतातून मल्लविद्या आणि शरीरातील मर्मस्थाने जाणणारा कुलशेखर नावाचा उन्मत्त झालेला मल्ल गावोगावीच्या मल्लांना हरवत मारत पिठापुरात पोहोचला होता। तो समोरच्या मल्लांच्या मर्मस्थानावर दाब देऊन त्यांना कायमचे अपंग करत असे। मानवी आरोग्यास सहाय्यक अशी ही मर्मविद्या तो विघातक वापरत होता। पिठापुरातील मल्ल घाबरून श्रीपादांना शरण आले। नरसिंहवर्मांच्या कुबड असलेल्या पण श्रीपादांवर अपार भक्ती असलेल्या नोकरास श्रीपादांनी कुलशेखरासोबत लढायला लावलं आणि त्याचं कुबड नष्ट केलं व कुलशेखराची विद्या घालवली। श्रीपादांनी कितीतरी दंडधारी संन्यासांचा गर्व हरण करून त्यांना शिक्षा केली। श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात असताना बिदरहून वेदविद्येने उन्मत्त झालेले गावोगावीच्या विद्वानांना हरवून त्यांच्याकडून जयपत्र लिहून घेत पालखीत फिरणारे 2 वेदज्ञ महाराजांचे शिष्य त्रिविक्रम भारती यतीस छळण्यास आले। महाराजांनी एका अडाण्यास त्यांच्याबरोबर वेदचर्चा करायला लावली आणि या दोघांना तत्काळ मृत्यू देऊन 12 वर्ष ब्रह्मराक्षस म्हणून गाणगापुरात पाठवलं। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापुरात सदेह असता गावोगावच्या अडेल त्रस्त लोकांना फसवत एक तांत्रिक पिठापुरात बाबांजवळ पोहोचला। जिथं साक्षात दत्तात्रय असतात तिथं सामान्य भक्तांसह अशा अनेक प्रकारची माणसं येत असतात। सामान्यांना ती माणसं समजत नाहीत, पण सर्वांतर्यामी दत्तात्रेयांचीच ती लीला असते आणि समाजास डोईजड झालेली माणसं संपवण्यासाठी बरोबर बोलावली जातात। असाच हा नागविद्या आणि 2 नागमणी असलेला धिप्पाड माणूस बाबांजवळ पोहोचला आणि कर्नाटकी बाबांनी त्यास बरोबर गुंडाळला। बाबांनी त्याला इतकं प्रेम दाखवलं की हा नक्कीच कुणीतरी खास आणि पोहोचलेला आहे असं सर्वांना वाटे। 2014च्या गुरुपौर्णिमेस पहाटेच मी दर्शन घेण्यासाठी बाबांच्या रूम बाहेर पोहोचलो तर सेवक म्हणाले, आज जाऊ नका, बाबा खूप खूप रागात आहेत, अक्षरशः अग्नी। विचार केला, 1 सेकंद दर्शन घेऊ, श्रीफळ दक्षिणा बाबांजवळ ठेवू आणि त्या क्षणी लगेच बाहेर येऊ। म्हणून दार किलकिले करून बाबांच्या रूम मध्ये पाय टाकला तर बाबांनी माझ्याकडे ओरडून एका विशिष्ट दिशेला मला जायला सांगितले। हा तांत्रिक एकटा त्यावेळी बाबांजवळ बसलेला होता। मी एका सेकंदात श्रीफळ दक्षिणा खाली फरशीवर ठेवून परत फिरलो। हे काही विशिष्ट वेळी सर्वांना हकलून देणे, कुणाला विशिष्ट जवळ बसवून ठेवणे या दत्तात्रेयांच्या लीला असतात। त्यावेळी त्यांचे जे कार्य सुरू असते, जी शक्ती ते त्यासाठी वापरत असतात ती सामान्य सहन करू शकत नाहीत। तिथं ते सामान्याला थांबूही देत नाहीत। सर्वांना वाटलं की आज गुरुपौर्णिमा आणि नेमकेच बाबा आज खूप रागात, अगदी जमदग्नी। पण काही तासांनी वातावरण निवळलं आणि सर्वांना दर्शन झालं। 6 महिने या तांत्रिकास बाबांनी जवळ घेतलं, त्यास हळूहळू डिस्चार्ज केले इतके की त्याचे 2ही नागमणी गायब झाले आणि एकदाचा तो दिवस आला। बाबा बाहेर खुर्चीवर बसलेले होते आणि हा तांत्रिक थोड्या घाबरलेल्या अवस्थेत येताना बाबांनी पाहिलं आणि बाबा शिवी देत बोलले, ये कायकू आया इधर। त्यानं लांबूनच बाबांचा आवेश पाहिला आणि तसाच परत फिरला तो कायमसाठी। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।